जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत आपल्याला सर्व नावाने ओळखतात, बरं का. दिनेश महाराज आले का बरं? दिनेश भाऊ आले का बरं? जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत, बरं का. एकदा अंतरात्मा निघून गेला ना, आत्मा जाता देह पडे, आत्मा गेला देह पडतो. मग कोणी नाव पण घेत नाही आपलं. माऊली घेतात का? त्याला काय म्हटलं जातंय? देह पडता म्हणती मढे, मढे मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. हा, जे मैतावर येणार आहेत ना त्यांच्याविषयी नावाने सांगितलं जात आहे, बरं का. अमुक गावचा सकाराम दादा आला का, तमुक गावचा तुकाराम दादा आला का, अमुक गावचा पांडुरंग दादा आला का. काय ज्याच्या मैतावर येणार आहेत ना, तो जर हॉस्पिटलमध्ये दवाखानामध्ये जर मेला असेल तर त्याच्याविषयी बोललं जातंय, बॉडी आली का बरं, बॉडी आली का. त्याचं नाव पण नाही घेतलं जात, तर बोलतात अमुक आला का बरं, बॉडी आली का, बरं का. बरं, आल्यानंतर पण मग ते सगळे आतुरतेने वाट पाहत असतात. सगळे घरातले सगळे असे गोंधळ करतात बघा, सगळे असे मुलं मुली, नाही का. आणि मग तिथे बाजूचे जे असतात ते बोलतात, कशाला मातीचे हाल करताय. ज्या अभिमानाने आम्ही कार्य करतोय ना, नाव आहे माझा आमच्या उशीद मध्ये, आमच्या नडगाव मध्ये माझं नाव आहे. काय अंतरात्मा निघून गेल्यानंतर नाव पण शिल्लक राहत नाही. नावाने नाही ओळखत, मग नावाने ओळखत नाही. ज्याप्रमाणे त्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत ते फुल सर्वांना हवं हवं वाटतंय, तसं जोपर्यंत आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये, आमच्या देहामध्ये अंतरात्मा आहे तोपर्यंत आम्ही सर्वांना हवे हवेसे असतो, वाटतो. एकदा अंतरात्मा निघून गेला की नावही शिल्लक राहत नाही, बाकीच्या गोष्टी तर लांबच गेल्या, बरं का. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे कल्याण तालुक्यातील आणि नडगाव कुंभारपाडा गाव, आणि या कुंभारपाडा गावातील हे राऊत परिवार, राऊत परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सरस्वती कोंडू राऊत आईसाहेबांना रविवार दिनांक 24/5/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे आईसाहेबांचा मुलगा अर्थात आमचे गणेश दादा असतील, गणेश कोंडू राऊत. आईसाहेबांच्या मुली असतील आशाताई राम पोशिरकर, अलकाताई संतोष सोनावळे, हेमांगीताई हेमंत चोनकर. त्याचप्रमाणे आईसाहेबांचे नातवंड आहेत. त्यात सर्व नातवंडांपैकी हर्षद दादा जयराम राऊत, दुष्यंत दादा जयराम राऊत, संपूर्ण राऊत परिवार, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्याला माहिती आहे 10/10/2008 साली या परिवाराचं पितृक्षेत्र हरपलं. कैलासवासी कोंडू बाबा राऊत आपल्याला सोडून गेले. पती गेल्याचं दुःख आहे आई साहेबांना, परिवाराला पितृक्षेत्र हरपल्याचं दुःख आहे. त्या दुःखातून कुठे सावरतात नाही सावरतात तर 15/8/2010 साली अर्थात 2च वर्षामध्ये कैलासवासी जयराम दादा आपल्याला सोडून गेले, आई साहेबांचा मोठा मुलगा.
आणि अशा प्रकारे एकावर एक दुःख असताना, एकावर एक दुःख सहन करत असताना, एक 3 वर्षांपूर्वी आईसाहेबांना देहाला अपंगत्व आलं. आईसाहेब आजारी झाल्या, आजार जडला गेला आईसाहेबांना. आणि जवळजवळ 3 वर्ष, 3 ते 4 वर्ष या राऊत परिवाराने आईसाहेबांची मुलं असतील, सुना असतील, नातसुना असतील, नातू असतील, अधिक करून हा संपूर्ण राऊत परिवार असेल, मुली असतील, अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांची सेवा केली. जवळजवळ 3 ते 4 वर्ष आईसाहेबांच्या शरीराला अपंगत्व आल्यानंतरही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या परिवाराने आईसाहेबांची सेवा केली. असं म्हणायला हरकत नाही की चालत्या बोलत्या देवाची सेवा या राऊत परिवाराकडून घडली. आणि वयाच्या 75व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आईसाहेबांना आजार जडल्यानंतर या परिवाराने अनेक प्रकारचे औषधोपचार केले, दवाखाने केले, डॉक्टर उपचार केले. आईला बरं वाटावं, आईला फरक पडावा म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी केले. आणि जवळजवळ 3 ते 4 वर्षे सेवा करत असताना रविवार दिनांक 24/5/2026 रोजी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला, देहावसन झालं. खर तर ज्या लोकामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. जन्म झाल्यापासून आपल्या बरोबर तो मृत्यू असतो, आपल्या बरोबर असतो. त्याच्या मनासारखं वागा नाही तर नका वागू, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. काय तुम्ही ज्ञानी असा तरी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही अज्ञानी असा तरी तो तुमच्या बरोबरच आहे. असं नाही काय तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तो तुमच्या बरोबर आहे आणि गरीबाच्या बरोबर नाही. गरीब असा नाही तर श्रीमंत असा तो तुमच्या बरोबर आहे, आपल्या बरोबर आहे. कुठपर्यंत सगळी साथ सोडतात बरं का माऊली, सगळी साथ सोडतात माणसाची. शेवटी बघा ना काय अवस्था असते. एक काही महिन्यांपूर्वीच उदाहरण घेतलं ना आपण, एवढ्या मोठ्या म्हणजे हजारो करोड रुपये असलेल्या प्रॉपर्टी, हजारो करोड रुपये प्रॉपर्टी असलेला माणूस शेवटच्या वेळेला ना मुलगा, ना सून, ना घरदार, ना संपत्ती, ना पैसा, ना अडका, ना प्रॉपर्टी. कोण होतं बरोबर? बापाच्या विरुद्ध प्रॉपर्टीसाठी मुलाने कोर्टात केस दाखल करावी. काय पण अशा वेळी सुद्धा मृत्यूने सोडलं नाही, मृत्यूने सोडलं नाही. सांगू का माऊली, आपल्या आयुष्यात आपल्या जवळचा जेवढा कोणी मित्र नसेल ना तेवढा जवळचा मित्र मृत्यू आहे. तेवढ्या जवळचा मित्र मृत्यू आहे. फक्त त्याच्याकडे मित्र म्हणून पहा, भीती वाटणार नाही. शत्रू म्हणून पाहाल 100% भीती वाटेल, 100% भीती वाटेल. बरं का? मृत्यू न म्हणे हा राजा, मृत्यू न म्हणे हा रंक, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा गरीब, मृत्यू न म्हणे हा ज्ञानी, मृत्यू न म्हणे हा अज्ञानी. बरं का? मृत्यू न म्हणे हा, काही देवाला मानणारे असतात आस्तिक, मृत्यू न म्हणे हा नास्तिक. सर्वांना जावं लागणार आहे, सर्वांना जावं लागणार. मग कधीतरी एक प्रश्न माणसाच्या मनामध्ये येतो किंवा विचारणारे भेटतात. महाराज, रोज तुमची धावपळ चालू आहे, रोजचे कार्यक्रम चालू आहेत,
देव कार्य करतात, तुम्ही धर्म कार्य करतात, तुम्ही मरणार नाही का हो? आम्ही काहीच करत नाही, आम्ही मरणार आहे, तुम्ही काय मरणार नाहीत का? हो दादा, आम्हीही मरणार आहेत, तुम्हीही मरणार आहेत, पण दोघांच्या मरण्यामध्ये फरक आहे, दोघांच्या मृत्यूमध्ये फरक आहे बरं का. प्रवास सर्वच करत असतात, आयुष्याचा काय आणि रस्त्याचा काय, आयुष्याचा काय आणि रस्त्याचा काय, प्रवास सर्वच करत असतात, पण आयुष्यामध्ये कुठेतरी थांबायचं आहे हे जे स्मरणात ठेवतात ना, ते प्रवासामध्ये यशस्वी होतात. आम्हाला कुठे थांबायचं आहे, आम्हाला एक दिवस थांबायचं आहे, याचं स्मरण आम्हाला संत करून देत असतात, याचं मार्गदर्शन आम्हाला संत करून देत असतात. थांबायचं आहे आम्हाला बरं का, फुल स्टॉप आहे. फरक काय दोघांमध्ये, फरक काय बरं का. एकाच बापाची जर 4 लेकरं असतील ना, 4 मुलं जर असतील, तर त्या बापाला कुठल्या मुलाचा अभिमान असतो बरं, कुठल्या मुलाचा स्वाभिमान वाटतो बरं त्या बापाला? जो मुलगा बाप जसा सांगतोय तसा वागतोय ना, बापाला अपेक्षित असलेली कर्म जो मुलगा करतोय ना, तो मुलगा बापाला आवडत असतो. 4 चौघात सांगत असतो तो बाप, हा मुलगा माझा आहे. त्या मुलाचा स्वाभिमान त्या बापाला वाटत असतो. बाकीची आचारवाचार वागणारी जी असतात ना, ती समोर असताना पण बाप ओळख करून देत नाही, स्वतःहून नाही ओळख करून देत तात्या. आणि जर एखाद्याने विचारलंच ना, हा मुलगा तुमचा का, कसा जन्माला आलाय काय माहिती, काय हा फरक आहे. मृत्यू तर आम्हाला पण आहे आणि तुम्हाला पण आहे, हा फरक आहे. कबीरा हम जब पैदा हुए जग हसे हम रोए, जन्माला येताना आम्ही रडत आलो रे. ज्यांच्या घरात जन्माला आलो त्यांनी पेढे वाटले, त्यांनी बर्फी वाटली, ते हसायला लागले, हसून लोकांना सांगायला लागले मुलगा झाला, मुलगी झाली. काय ऐसी करणी करे, असं वागायचं आहे, असं जगायचं आहे, असं कार्य करायचं आहे. शेवटच्या वेळेला हम हसे जग रोये, आम्हाला हसत या जगाचा निरोप घ्यायचा आहे, आम्हाला हसत या जगाचा निरोप घ्यायचा आहे, आम्हाला हसत जायचं आहे. पण ऐका ना, ज्याला माहिती होईल अमुक अमुक गेला, कमीत कमी 2 अश्रू तरी दुःखाचे त्याच्या डोळ्यामध्ये आले पाहिजे. काय त्याला जगणं म्हणतात, त्याला वागणं म्हणतात बरं का, त्याला जगणं वागणं म्हणतात. ज्या वेळेला हाच प्रश्न एका शिष्याला पडला आणि त्याने त्याच्या श्री गुरूंना विचारलं, महाराज आपण परमार्थ करत आहोत, आपण धर्म कार्य करत आहोत, आपण देव कार्य करत आहोत, आपण ही मरणारच आहोत, आपल्यालाही एक दिवस जावंच लागणार आहे. आणि जे काहीही करत नाहीत त्यांनाही मरावंच लागणार आहे, त्यांनाही जावंच लागणार आहे. फरक काय आहे दोघांच्या मृत्यूमध्ये, फरक काय आहे? तसं चर्मचक्षुने जर पाहायला गेलं माऊली, तर मृत्यू सारखा वाटतो माऊली. असं नाही काय ज्याने काहीच केलं नाही त्याचा अंतरात्मा निघून गेला, त्याची माती झाली, आणि ज्यांनी बरंच काही केलं त्याचा अंतरात्मा निघून गेला, देहाचं सोनं झालं. असं काही नाहीये, काही नाहीये असं बरं का, असं काही नाहीये बरं का. मृत्यू त्याला पण आहे आणि याला पण आहे, जावं आपल्याला सर्वांना लागणारे. फरक काय आहे? त्यावेळेला त्या साधूने सांगितलं त्या
साधकाला तुला फरक जर जाणवायचा आहे ना तर थोडं थांब. मी प्रत्यक्ष बोलून सांगण्यापेक्षा बरं का अनुभवातून तुला दाखवून देतो. काही गोष्टी शब्दाने माहिती होतात तर काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवाने पाहायच्या असतात, माहिती करून घ्यायच्या असतात, शब्दाने सांगता येत नाहीत. बरं का. परमार्थ कसा करावा, भक्ती कशी करावी, कशा प्रकारे देवकार्य करावं, कशा प्रकारे देवपूजा करावी, देवाचं नामस्मरण कशा प्रकारे करावं हे शब्दातून सांगता येईल, पण ते केल्यानंतर त्याची आलेली अनुभूती, त्याचा आलेला आत्मसाक्षात्कार, त्याची आलेली आत्मप्रचिती शब्दाने सांगता येणार नाही. जो करतोय तो अनुभवत असतोय, जो करतोय तो अनुभवत असतोय. बरं का. साखर खाल्ली? हो. कशी आहे? गोड आहे. नाही तरी पण कशी आहे? गोड आहे. दाखवा ना. खाऊन चाखून बघावी लागते, मग तो बोलतो खरंच गोड आहे, खरंच गोड आहे. बरं का. तसं मग त्या साधूने सांगितलं, हे शब्दाने सांगण्यापेक्षा तुला प्रत्यक्ष अनुभूती देतोय, तुला प्रत्यक्ष मी दाखवतोय काय करायचं काय नाही, कशा पद्धतीने काय प्रक्रिया आहे ती. आणि मग काय झालं, ते ओरिजिनल साधू होते. बरं का. ओरिजिनल हा शब्द म्हणजे पक्के साधू होते. बरं का. खरे साधू होते. खरे साधू हा शब्द यासाठी वापरावा लागतो का आता कलियुगामध्ये खोटे साधू पण बरेच झालेत. बरं का. खरे साधू होते आणि खऱ्या साधूकडे सामर्थ्य असते. खऱ्या साधूच्या शब्दात सामर्थ्य असतंय, खऱ्या साधूच्या जगण्या वागण्यात सामर्थ्य असतंय. खऱ्या साधूचा नुसता आदर्श जरी आपण घेतला, त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न आपण केला ना तरी सुद्धा ती प्रचिती आपल्याला येत असते, ती आत्मसाक्षात्कार, ती आत्मप्रचिती आपल्याला येत असते. आणि खरे साधू होते म्हणून त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली. बरं का. एक अशी दृष्टी दिली की त्याला काही वेळापुरता जो माणूस त्यांच्या गावामध्ये जाणार आहे ना त्याची प्रक्रिया, जी काही त्या ठिकाणी घडणारी क्रिया आहे ती त्याला अनुभवता येईल, पाहता येईल त्या दृष्टीने. आलं का लक्षात. तुम्ही जर साधना करत असाल, तुम्ही जर उपासना करत असाल, तुम्ही जर देवपूजा करत असाल ना तर देव त्याचं सामर्थ्य तुम्हाला देत असतात. फक्त देवाने दिलेल्या सामर्थ्याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे, आपल्यावर अवलंबून आहे. देव कधीही आपल्यावर ठेवत नाही उसनं, लगेच देऊन टाकतात त्याचा मोबदला काय असेल ते. बरं का माऊली. आणि मग तो सामर्थ्य असल्यामुळे, त्या साधूकडे तेवढं सामर्थ्य असल्यामुळे त्यांनी काय केलं, त्या साधकाला दिव्य दृष्टी दिली. आणि त्या गावामध्ये थोड्याच वेळामध्ये एक माणूस मरणार. बरं का. आता तो माणूस असा होता की त्याला लोक वाल्याकोली म्हणायचे. काय म्हणायचे? वाल्याकोली. वाल्मिक नाही हो का, वाल्याकोली म्हणायचे. तो माणूस असा होता. तो माणूस असा होता की त्याला लोक अजामेळ म्हणायचे. अजामेळ. कधीतरी त्या माणसाच्या जगण्या वागण्याकडे बघितलं ना तर लोक म्हणायचे, अरे काय रावणासारखा वागतोय रे तू, काय रावणासारखा वागतोय तू. बरं का. आणि असे काय असतात जे जिवंतपणे तर लोकांना त्रास देतातच देतात. बरं का. आता तुम्ही म्हणाल मेल्यावर कसे काय त्रास देतात, भूतभीत हे काय नाही, हे कोणी बघितलंय का, अनुभवलंय कोणी? फक्त आजीने सांगितलं, आजीला आजीच्या आजीने सांगितलं, तिने नाही बघितलं, हिने नाही बघितलं, आईने नाही बघितलं, आम्हालाही कधी पाहायला मिळालं नाही. फक्त आज तो सांगितलंय, घाबरावी, भीती निर्माण व्हावी म्हणून. ठीक आहे, चला, हरकत नाही. मरणोत्तर ही काही लोक त्रास देत असतात. वाईट वागला माणूस, वाईट जगला, कधी कोणाचं चांगलं बघितलं नाही, कधी कोणाचं चांगलं होईल याचा विचार केला नाही, कधीच नाही. चांगलं मनात कधी असं विचार मनाला स्पर्श केलाच नाही, कधीच नाही. एखाद्याच्या मुलीचं लग्न जमायला आलं की याने काहीतरी काड्या केल्याच. एखाद्याच्या मुलाचं लग्न जमायला आलं
याने काहीतरी काड्या केल्यास, एखाद्याची कुठेतरी एखाद्या गोष्टीमध्ये प्रगती व्हायला लागली, याने उठाडेवी केल्यास, म्हणजे त्याच्या जगण्या वागण्याचा त्याने स्वतः जरी विचार केला ना मौली, तरी त्याला वाटायचं की माझं जगणं वागणं म्हणजे पाप कर्म आहे, मी पाप करतोय. पण असं म्हणतात समजूनही सुटत नाही, कारण जित्याची खोड अशी काही असतात, मेल्याशिवाय जात नाही असे काही असतात. तो माणूस वृद्ध झाला, वयस्कर झाला, थोड्या दिवसात मरणार, त्याला सगळं चित्र समोर दिसायला लागलं. आपण काय केलंय, काय नाही केलं, आपल्याला काय करायचं होतं, सगळं चित्र दिसायला लागलं त्याला डोळ्यासमोर. आणि मग शेवटी त्याची 4 मुलं होती, त्या 4ही मुलांना बोलावलं त्याने. आणि बोलावल्यानंतर त्या 4ही मुलांना सांगितलं, मुलांनो, पश्चाताप झाला रे मला, आज माझ्या जगण्या वागण्याचा पश्चाताप झाला. म्हणे काय, आयुष्यभर वाईट कर्म केले, आयुष्यभर वाईट जगलो, वाईट विचार केला, वाईट चिंतन केलं, चांगला विचार कधी मनाला शिवलाच नाही. मग मला माझं प्रायश्चित्त घ्यायचं आहे. अरे बापरे, ह्या वयामध्ये काय प्रायश्चित्त घेणार, आता काय प्रायश्चित्त घेणार, मला माहिती आहे मी काही जास्त दिवसाचा सोबती नाही आहे, मला कधीही मृत्यू येईल, मला कधीही जाणं होईल माझं. मग ज्या वेळेला मी मरणार ना, मेल्यानंतर मला खांद्यावर न्यायचं नाही, तिरडीवर न्यायचं नाही, मग गावातल्या माणसांच्या हातात दोरी द्यायची, ती दोरी माझ्या पायाला बांधायची आणि सरपडत न्यायचंय मला, माझ्या केलेल्या कर्माचा पश्चाताप, मला प्रायश्चित्त मला घ्यायचं आहे. झालं बाबा, आता बाबांची इच्छा. आणि काही दिवसामध्ये देहावसन झालं त्यांचं. देहावसन झाल्यानंतर असाच आपला रस्ता होता, इकडं म्हणावं किंवा इकडे म्हणावं, पण मेन रोड लागत होता, मेन रस्ता स्मशानभूमीकडे जायला, नाही का. इकडच्या स्मशानभूमीत जायला पण आपल्याला मेन रस्ता लागतो, मुख्य रस्ता लागतो, आणि तिकडे जायचं असलं तरी सुद्धा मुख्य रस्ता लागतो, बरं का. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामस्थ बोलतात, नको कशाला हे सगळं, अरे घ्या तिरडी, घ्या त्यांना खांद्यावर. नाही नाही, बाबांची इच्छा आहे, शेवटची अखेरची इच्छा होती, बाबा नाराज होती, त्यांना प्रायश्चित्त घ्यायचंय. बरं का मौली, मुलाच्या एकाच्या हातामध्ये शेण, एकाच्या हातामध्ये ते मडकं, बरं का, काहींच्या हातामध्ये ते साहित्य काय असेल ते. बाबाच्या पायाला दोरी बांधली आणि ग्रामस्थांनी 10-12 ग्रामस्थांनी घेतली ती दोरी ओढायला. मुख्य रस्त्याला लागले आणि समोरून पोलिसांची गाडी आली. हात जोडले त्या ग्रामस्थांनी. साल्याने बोलतो, जिवंतपणे त्रास दिलाच दिला, मेल्यावर पण सोडलं नाही. काय ही अवस्था बघितल्यानंतर पोलिसांनी त्यांना ठेवले असतील का, त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीने बघितले असेल का. अशी काही माणसं असतात मौली, जी बरं का जिवंतपणी तर काड्या करतातच करतात, मेल्यावर सुद्धा आहे ना, कुठे काय कुरापती करून ठेवलेले असतात ना, त्या नंतर समजतात. मग कधीतरी त्या कुटुंबाला पश्चाताप होतो, त्या पोरांना पश्चाताप होतो, त्या समाजाला पश्चाताप होतो, त्या नातेवाईकांना पश्चाताप होतो. आणि असा माणूस ज्या वेळेला मरणार त्या गावातला, तिथे त्या साधकाला पाठवलं आणि फक्त जाऊन तो पाहायचंय काय क्रिया होते ती, बरं का. त्या देहातला अंतरात्मा जो निघाला ना, त्या देहाचा त्याने द्वेष केला, तिरस्कार केला, मत्सर केला, नाराज झाला. नाराज अवस्थेतून त्या ठिकाणी त्या देहाला सोडून गेला तो देव, ते ब्रह्म, तो अंतरात्मा, ते ब्रह्मतत्व सोडून गेला. तू साधूकडे आल्यानंतर साधूने विचारलं, काही अनुभवायला मिळालं का. हो म्हणे, असं असं पाहायला मिळालं. ठीक आहे, मग आता उद्या अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक आपल्या गावातला अमका अमका माणूस ज्याने धर्म कार्य केलंय, देव कार्य केलंय, धर्म आचरण केलं, नीतीने वागला, नीतीने जगला, कधी कोणाचं वाईट चिंतन केलं नाही, स्वतःला त्रास करून घेतला,
अनेक प्रसंगांना सामोरे गेला, अनेक दुःखांना सामोरे गेला, पण आपलं दुःख पचवण्यासाठी दुसऱ्याला दुःख कधीही दिलं नाही. आपल्याला दुःख होते म्हणून इतरांच्या दुःखाचा विचार त्याने कधीही केला नाही, कधीही केला नाही. धर्मकार्य केलं, देवकार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं. जे चांगले विचार आपल्याकडे आहेत त्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न केला. असा माणूस उद्या जातोय अमुक अमुक वाजता जाऊन तिथे फक्त जसं इकडे निरीक्षण केलं तसं तिकडे निरीक्षण करायचं आहे. आणि जेव्हा तो साधक त्या ठिकाणी गेला, ठरल्या वेळेप्रमाणे जेव्हा त्या देहाला त्या देवाने सोडलं ना, त्या देहाला त्या देवाने नमस्कार केला. आनंदाने तो देह सोडला आणि आनंदाने तो देह सोडून नमस्कार करून हसतमुख अगदी आनंदित होऊन तो अंतरात्मा निघून गेला. आनंदित होऊन तो अंतरात्मा निघून गेला. ज्या वेळेला तो साधक साधूकडे आला त्या वेळेला साधूने विचारलं, दादा, परमार्थ करणाराही मरणार आहे आणि परमार्थ न करणाराही मरणार आहे. दोघांच्या मृत्यूचं फरक कळलं का? दोघांच्या मृत्यूचा फरक कळला का? काय आहे ते? मरणोत्तरचा विचार जर आपण केला, चर्मचक्षुने जर बघितलं तर दोघांच्या देहाची मातीच होते, राखच होते. एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर दोन्ही अवस्था सारख्या होतात दादा. पण ज्या दिवशी आम्ही ज्ञानचक्षुने बघू ना, अध्यात्माच्या दृष्टीने जेव्हा आम्ही बघू ना, त्यावेळेला हा फरक आम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. हा फरक आम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. बरं का? जे का जीवन मुक्त ज्ञानी, मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे. याला मृत्यू म्हणतात, मरण म्हणतात याला. श्वास संपलेत, जगणं बाकी आहे. डॉक्टरांनी सांगितलंय जरा आता साखरेचं प्रमाण तुमच्या शरीरातलं वाढलंय, जरा नियंत्रण ठेवा, आधी खाऊ नका. मन असं आहे ना लहान मुलासारखं, त्यांच्या घराकडे पाहायचं नाही, पाहिल्याशिवाय राहणार नाही. तसं मन आहे. खाऊ नको म्हटलं की जास्त हाव खाऊ खाऊ धरते. खरं आहे की खोट आहे? एखादी गोष्ट करू नये म्हटलं ना, बघू तर खरी काय होतंय केल्याने, पाहू तर खरी काय होतंय केल्याने. मन आहे ते. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाक या फिर येत पिकावर, फिर येत पिकावर. बरं का? एखादी गोष्ट करायची नाही म्हटलं की ते करायला लागतंय, ते करणार. आणि म्हणून त्या मनावर जर नियंत्रण ठेवायचंय आम्हाला, बरं का, या जगाचा निरोप घेताना जर आम्हाला हसतमुख निरोप घ्यायचा आहे, जे का जीवन मुक्त ज्ञानी, जगणं वागणं माणसाचं कसं असावं? सदा संतुष्ट असावं माणसाने. जे देवाने दिले ते स्वीकारावं, चांगलं का वाईट काही. सुख जेवढ्या आनंदाने आम्ही स्वीकारतोय ना, ऐका, जेवढ्या आनंदाने सुख आम्ही स्वीकारतोय ना, तेवढ्याच आनंदाने आम्हाला दुःखही स्वीकारता आलं पाहिजे. हे ज्याला जमलं ना, त्याचं आयुष्य सुंदर झालं, त्याचं आयुष्य सुंदर झालं. तेवढंच आनंदाने दुःखही आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. विश्वास ठेवा, देव कधीही कोणाचं वाईट करत नाही, कधीही वाईट करत नाही. कोपतो तो देवच नाही,